ओह सॉरी, आता पहिला राहिलेला नाही आहेस तू माझा. मिस्टर सूरज डोंगरे, I hate you. I hate you. I just hate you. I hate you. I hate पाहिलं सुरेश, तू किती जणांना आणि किती दुखावलंयस ते. पण तू इथे आहेस हे एका अर्थी बरंच झालं. आज आई, वडील आणि त्यांचा मृत मुलगा यांच्यात संवाद व्हावा असं मला खरंच वाटतं. त्यामुळे सगळे समज, गैरसमज, शंका, कुशंका सगळं काही दूर होईल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनशांती लाभेल. मनशांती? हो, मनशांती. पण ती तुला लाभणार नाही कदाचित, पण आम्हाला, खास करून तुझ्या वडिलांना ती सुखावं असेल. शेवटी 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 काय आई? शेवटी एकेकाळी तू आमचा मुलगा होतास. होतास? नाही आई, आहे, अजूनही आहे. हे तुला आज आठवतंय सूरज? अरे पण आत्मघात करते वेळी हे जर तुला आठवलं असतं ना, तर आज ही कौटुंबिक गोपनीय चर्चेची वेळ आलीच नसती. चर्चा? सूरज, तुझ्या अकल्पित आणि आभासी आगमनावेळी तू आमच्यावर अनेक आरोप केले. आरोप हा शब्द थोडा मोठा आहे, आपण ठपके म्हणूया हवं असेल तर. आज त्या सगळ्यांचं योग्य ते उत्तर देऊन तुझा प्रत्येक प्रश्न खोडून काढायचा आहे आम्हाला. सूरज, मला माहिती आहे उद्या घरात कार्य आहे, लवकर उठावं लागेल, सगळी तयारी व्हायची आहे. पण आज आम्हाला कितीही जागरण झाली ना तरी चालतील, पण आज काय तो सोक्ष लागलाच पाहिजे. आई, अगं अशा मोठ्या शब्दांची सवय नाही ग मला. असं काही नको बोलूस. असं काही नको बोलू? अरे अरे, कृती करताना तर खूप मोठी केलीस तू. तेव्हा कुठे गेली होती तुझी जड सत्सद विवेक बुद्धी? अगं प्रभा, अशी रागावून नको बोलू. आणि आता बोलून काही होणार आहे का निष्पन्न? अहो, निष्पन्नाची तर अपेक्षाच करत नाही मी, पण याने केलेल्या कृत्याच्या परिणामांची आणि त्यापुढील आपल्या यशप्रवासाची वाटचाल कशी झाली ना, ती या मुलाला कळलंच पाहिजे. अगं पण त्याचा काय उपयोग आणि कशाला हा उपद्व्याप? उपद्व्याप? अहो, याने केलं त्याला उपद्व्याप म्हणतात. माझं विशेष असं काहीच म्हणणं नाही, पण 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 काय आई? अरे सगळे पण परंतु मलाच विचारशील. इथे बाप उभा आहे तुझा, त्याच्याकडे लक्ष नाही तुझं. आणि कसं जाईल रे? हिम्मत नाही तुझ्यात त्यांच्या नजरेला नजर देण्याची, कारण तू चुकलायस आणि तरी त्यांनाच दूषण देतोस. हो, याने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊन आपल्यावर केलेला प्रत्येक आरोप खोडून काढा. नको आमच्यावर यांच्या उपकाराचं ओझं. आई, बाबा, सूरज, तुझा ज्या दिवशी जन्म झाला ना, तो दिवस आमचा आनंदाचा होता. मला आठवतंय ना, मी पूर्ण हॉस्पिटलला पेढे वाटले होते. सगळे सोयरे आले होते, सगळे अभिनंदन करत होते. हे सांगू नका